नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत। अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत। दरम्यान अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे। सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, याबाबत अमरावतीच्या राजकारणात चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज याआधीच साम टीव्हीने कालच दर्शवला होता। आता शहरातील बॅनर काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता अधिक वाढली आहे। दरम्यान आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांच्या भूमिपूजनासाठी आज अजित पवार उपस्थित राहणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरात झळकलेत। अमरावती येथील काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे। सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार असल्या तरी कोणतीही काँग्रेसचा बडा नेता या कार्यक्रमासाठी येणार नसल्याचे समजते। त्यामुळे सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अमरावतीमध्ये सुरू आहेत। सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवार यांचे सचिव आहेत। त्यामुळे सुलभा खोडके यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे मानले जात आहे। दरम्यान सुलभा खोडके आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून लढणार आहेत। सुलभा खोडके याआधी एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। त्या आधीपासून अजित पवारांच्या संपर्कात आहेत। मागील निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या। 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदारकी मिळवली होती। 2019 मध्ये रवी राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला होता। 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत विजय मिळवला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।